मवियाचं विधानसभेच्या निम्मा मतदारसंघाचं जागा वाटप पूर्ण झालंय। विधानसभेसाठी मवियाचं 151 मतदारसंघांचं जागा वाटप ठरल्याचं दिसतंय, तर 137 मतदारसंघांच्या वाटणीवरून मात्र मवियामध्ये घमासान सुरू असल्याची माहिती आहे। जिंकलेल्या जागा त्याच मित्र पक्षाला देण्याचं सूत्र मवियानं अंगीकारल्याचं पाहायला मिळतं। तर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा निम्मा मतदारसंघाचं जागा वाटप पूर्ण झाल्याचं सांगितलं जातंय। मवियानं 288 पैकी 151 जागा कुणाकडे असतील हे निश्चित केल्याचं दिसतंय। तर आता उर्वरित 137 मतदारसंघांच्या वाटणीवरून मात्र मवियामध्ये घमासान होण्याची शक्यता आहे। विधानसभेसाठी मवियाचं 151 मतदारसंघांचं जागा वाटप ठरलं। 137 मतदारसंघांच्या वाटणीवरून मवियात घमासान। जिंकलेल्या जागा त्याच मित्र पक्षाला देण्याचं सूत्र। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। ही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला मात्र तयार केलाय। 2019च्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षानं ज्या जागा जिंकल्या होत्या त्या जागा त्या पक्षाकडेच ठेवल्या जाणार आहेत। त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 55, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 53 आणि काँग्रेसला 43 मतदारसंघ मिळाल्याचं सांगितलं जातंय। उरलेल्या 137 जागांचं जागा वाटप येत्या काळात निश्चित होईल असंही सांगण्यात आलंय। सीट शेअरिंगच्या साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे प्रतिनिधी नक्की करण्यात आलेले आहेत। त्याप्रमाणे त्यांची लवकर बैठक होईल आणि सीट शेअरिंग लवकर होईल। जागा वाटपाची चर्चाच नाही, आता होईल या आठवड्यात 2 आठवड्यात। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रावर नारायण राणेंनी टीका केली आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाडणारच आहोत असा टोला नारायण राणेंनी लगावला। मी याच्यात काही पाहत नाही आणि त्यांच्या संख्या वाटपावर मला काय बोलायचं नाही। काय बोला कधी अजून नक्की झालंय का काय, आणि झालं तरी काय बोलायचं, आपल्याला पाडायचंच आहे किती संख्या असलं तरी काय बोलायचं त्याच्याबद्दल। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची त्यांच्या बहुतांश आमदारांनी साथ सोडली आहे। 2019 मध्ये विधानसभेला निवडून आलेल्यांपैकी शरद पवार यांना 40 आणि उद्धव ठाकरेंना 38 आमदार सोडून गेलेत। या 78 जागांवर मवियाचे उमेदवार कोण असतील याची उत्सुकता निर्माण झाली आहे। विनोद राठोडसह चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।